ठाकरेंना कोकणामध्ये दे धक्का पाहायला मिळतोय, कारण की राजन साळवींचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि प्रवेश सोहळ्या अगोदर राजन साळवी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। राजन साळवींचे समर्थक राजापूरहून नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि राजन साळवी समर्थक बस भरून नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याचं सुद्धा कळतंय। आपण पाहिलं गेली 35 वर्ष राजन साळवी हे राजकारणामध्ये आहेत आणि त्यानंतर आता ठाकरेंना मोठा धक्का पाहायला मिळतो। राजन साळवी कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यांचा पराभव झाला मात्र त्या मतदारसंघातून। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांची समजूत घालणं, त्यांना अपयश आलं उद्धव ठाकरेंना सुद्धा, आणि त्यानंतर चर्चा तर बऱ्याच होत्याच, कित्येक दिवसांपासून होत्या, मात्र अखेर आता ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आजच तो दिवस आहे। आज राजन साळवी शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, मात्र प्रवेश सोहळ्याआधी हे आपण दृश्य पाहू शकतो स्क्रीनवर, मोठं शक्ती प्रदर्शन राजन साळवींकडून करण्यात येत आहे। युबीटीचे माजी आमदार असलेले राजन साळवी यांनी काल उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला परत एकदा मोठा धक्का या ठिकाणी मिळताना दिसतोय। धक्का सत्र हे चालूच आहे। आपण सध्या राजन साळवी यांच्या साहेब या बंगल्या ठिकाणी आहोत आणि आपण आता पाहिलं तर राजन साळवी यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकारी यांनी देखील राजीनामा दिलेला आहे। राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व साळवी याने सुद्धा युवा निरीक्षकाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। त्याचबरोबर राजन साळवी यांचे पुतणे दुर्गेश याने देखील जिल्हा युवा संघटक पदाचा राजीनामा हा दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे बंधू संजय साळवी यांनी सुद्धा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा हा पक्ष नेतृत्वाकडे दिलेला आहे। पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांच्यासोबत हे कुटुंब आता गेलेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर राजन साळवी व त्यांचे बंधू संजय साळवी, पुतण्या दुर्गेश साळवी, अथर्व साळवी हे देखील आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर आता काल उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब ज्यांच्याकडे जी पदं होती त्या सगळ्यांचा राजीनामा देऊन तेही आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसून येणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।